मग 6चा पाडा लिहून तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, ही पहिली जी संख्या आहे बाळांनो, कोणती पहिली जी संख्या आहे ती पहिली संख्या जर ज्या संख्येनं आपण बाकी दुसऱ्या संख्येला भाग घालतोय त्या संख्येच्या पाड्यामध्ये येते का ते पाहायचं. मग ती 9 या 9 कुठं दिसते का रे, नाही दिसत. मग 9 कुठं दिसत नाही म्हणजे आपण काय करणार, 9 पेक्षा थोडी लहान संख्या पाहणार. मग 9 पेक्षा थोडी लहान संख्या कोणती आहे तर 6. या पाड्यामध्ये फक्त आणि फक्त अशी एक संख्या आहे की ती 9 पेक्षा लहान आहे. मग 9 पेक्षा लहान तर कोणती संख्या आहे, ही एक, बरोबर आहे. कोणती संख्या आहे, 6 ही संख्या आहे. मग 6 ही संख्या असल्याच्या नंतर आपण काय करणार, 6 1 6 काय करणार बाळांनो, 6 1 ही किती एकच संख्या आहे, किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. म्हणजे 6 1 6. मग आपण हे काय करतो, 1 नंबरला असल्यामुळे 1 डोक्यावर लिहितो. त्यानंतर 6 इथे लिहिली, 6 इथे लिहिली. त्यानंतर आता 9 मधून 6 गेले, राहिले किती, 9 मधून 6 गेले, राहिले 3. किती राहिले बाळांनो, 3. बरोबर आहे, 3 राहिले. पण 3 राहिले त्यानंतर पुन्हा आपल्याला जर समजा भाग जर घालायचा असेल तर ह्या 6 न 3 ला भाग जात नाही, 6 न 3 ला भाग जात नाही. मग 6 न 3 ला जर भाग जात नसेल तर आपण काय करणार, वरची संख्या काय करणार, खाली घेणार. कोणती, ही 6 खाली घेणार. मग 6 खाली घेतल्याच्या नंतर ही झाली संख्या तयार झाली 36. ही झाली संख्या झाली तयार 36. मग संख्या 36 तयार झाल्याच्या नंतर आपण काय करणार, आता 36 ही संख्या या 6च्या पाड्यामध्ये कुठे येते का ते रे पाहणार, बरोबर आहे. मग 6च्या पाड्यामध्ये 36 ही संख्या कुठे येते तर बघा बरं, 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 इथे कुठेतरी दिसायली, बरोबर आहे. किती नंबर दिसायली, 6 नंबर दिसायली, बरोबर आहे. मग 6 नंबर दिसायल्यानंतर आपण काय करणार, ही 6 काय करणार, डोक्यावर लिहिणार, बरोबर आहे. ही तर माहिती आपल्याला 6 डोक्यावर लिहायची. मग 6 डोक्यावर लिहिल्यानंतर किती नंबर आली, 36. कोणती संख्या आली, 36. जी संख्या आली ती संख्या लिहिणार. त्यानंतर वरच्या संख्येतून ही संख्या वजा करणार, बरोबर आहे. मग वजा केल्याच्या नंतर 6 मधून 6 गेले, राहिले 0. 3 मधून 3 गेले, राहिले 0. म्हणजे बाकी किती उरली आपल्याकडे, 0. मग बाकी 0 उरल्याच्या नंतर आपल्याकडे येणारा आन्सर किती आहे, 16. मग 16 आहे का बघा बरं ऑप्शन मध्ये, कुठं 16 ऑप्शन आहे. ए नंबरचा ऑप्शन आपल्याला काय आहे बाळांनो, करेक्ट आहे. ए नंबरचा ऑप्शन आपल्याकडे काय आहे, करेक्ट आन्सर आहे, बरोबर. ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. चला 1 नंबर झालं. 2 नंबरचं पहा, काय सांगितलंय, मिठाईचे वाटप जर 48 लाडू 6 मुलांना समान वाटले तर एका मुलाला किती लाडू मिळतील. आता काय सांगितलं बघा, 48 लाडू आहेत, काय 48 लाडू. ते लाडू काय करायचे, 6 मुलांना समान वाटप करायचे. काय करायचे, समान वाटप करायचे म्हणजे काय करायचे, समान वाटल्याच्या नंतर ते काय करणार, खाऊन घेणार, बरोबर आहे. तोंड गोड पडते, बरोबर आहे. काय करायचं आपल्याला, 48 लाडू काय करायचे, 6 मुलांना समान वाटप करायचे. काय करायचे, समान, बरोबर आहे. म्हणजे हे जे लाडू आहे ते जर समजा काय करायचंय, याच्यामधलं जे 5 नंबरचं जे मुलगा आहे त्याला जास्त जायला नको, किंवा 4 नंबरचा मुलगा आहे त्याला कमी जायला नको. हे लहान त्याच्यामुळे कमी जायला नाही पाहिजे, नाही हे मोठा आहे म्हणजे त्यापेक्षा त्याला जास्त जायला पाहिजे नाही. आपल्याला काय करायचे, समान वाटप करायचे. काय करायचे, समान. म्हणजे काय करणार आपण, ही 48 जी संख्या या संख्येला आपण काय करणार बाळांनो, 6 न भागाकार करणार. काय करणार, 6 न भागणार. मग 6 न भागता वेळी आपल्याला काय करायचे, पुन्हा ही 48 ही संख्या 6च्या पाड्यामध्ये येते का, कुठे येते बघा बरं, 6च्या पाड्यामध्ये 48 ही संख्या कुठे येते का बघा बरं. 6चा पाडा आपण लिहिलाय पाठीमागे, बरोबर, कुठे येते, 6च्या पाड्यामध्ये 48 ही संख्या कुठे येते, 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48. किती, 8 नंबरला येते. किती नंबरला येते, 8 नंबरला, बरोबर. 6 8 48. किती, 6 8 म्हणजे उरले किती, 0 0, बरोबर आहे. 6 8 48 म्हणजे किती, 8 मुलांना हे लाडू काय होतील बाळांनो, समान मिळतील. काय होतील, 8 लाडू ओके. किती, 8. 6 8 48, बरोबर. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 म्हणजे 8 मुलांना हे लाडू काय होतील बाळांनो, समान भेटतील, बरोबर. याच्यामध्ये ऑप्शन आपलं थोडं चूक झालं होतं. आपल्याकडे काय 11 एक ऑप्शन आहे, 10 एक ऑप्शन आहे, 12 एक ऑप्शन आहे आणि 19 ऑप्शन आहे, बरोबर आहे. हे ऑप्शन आपल्या ऑप्शन मध्ये नाही बाळांनो, तर उत्तर त्याचं 8 आहे, बरोबर आहे. 8 आहे, काय आहे बाळांनो, 8 उत्तर आहे. 8 उत्तर हे एकदम करेक्ट आन्सर आहे बाळांनो, ठीक आहे. चल त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, एका पुस्तकात 150 पान आहेत. किती पान आहेत, एक पुस्तक आहे. आपल्याकडे एक बोधकथेचं पुस्तक आहे किंवा जोकचं पुस्तक आहे, बरोबर आहे. कशाचं पुस्तक आहे, जोकचं पुस्तक आहे. जोक तर ऐकत असतील आपण, बरोबर आहे. म्हणजे काय, जोक ऐकतो, बरोबर आहे. मग जोकचं पुस्तक आपल्याकडे आहे. काय करायचं आपल्याला, 100 पान, किती पान आहेत, 50 पान आहेत, बरोबर आहे. पण मी काय करतो, रोज 50, एक राहुल नावाचा जे मुलगा आहे ते काय करतो, फक्त ते पेज किती वाचतो, किती जोक वाचतो, 15 पानावर जेवढी जोक आहे तेवढीच पानं वाचतो, बरोबर आहे. मग काय करतो, रोज काय करतो, 15 पानं वाचतो. किती, आपल्याकडे सगळे पानं किती आहेत, आपल्याकडे 150. किती आहेत बाळांनो आपल्याकडे सगळे पानं,
150 बरोबर. 150 आहेत, त्यामधला रोज किती वाजतो? 15 वाजतो बरोबर. म्हणजे आज 15, उद्या 15, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 15, असं काय करतो? 150 पानाचं पुस्तक त्याला काय करायचे? सगळं संपवून टाकायचे बरोबर आहे. मग काय करणार? आजच्या घडीला काय करणार तो? आज 15 वाचणार बरोबर आहे. मग उद्या काय करणार? पुन्हा उद्या काय करणार? 15 वाचणार. त्यानंतर परवा काय करणार? असंच 15 वाचणार. असे रोज रोज काय करणार? ते 15 15 15 15 15 15 काय करणार? वाचत जाणार बरोबर आहे. तर मग त्याला असे रोज म्हणजे आज 15, उद्या 15, परवा 15, असे 15 15 15 पेज वाचायला त्याला किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? 15 15 15 पेज वाचायला किती दिवस लागतील बरोबर आहे. किती दिवस लागतील मग? 10 दिवस. ऑप्शन कसं होईल? किती दिवस लागतील? 10 दिवस बरोबर. काय करायचं आपल्याला? 15 न काय करायचं बाळांनो? 150 ला काय करायचे? 15 न करायचं. मग बघा बरं, 15 पानं वाचायला किती दिवस लागतील? किती दिवस लागतील बघा बरं. मग 15 न जर समजा आपल्याला 100 करायचं, 15 1 15चा पाडा म्हणला 15 1 15 किती? 15 1 15 म्हणजे 0 0 0 आणि हे शून्य काय झालं? खाली घेतला तर हे शून्य काय होईल बाळांनो? वर जाईल म्हणजे 10. ऑप्शन नंबर किती आले? 10 आले बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतं बाळांनो? 10 दिवस लागतील. तुला किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. श्रेय संधी 15 नाही बेटा, 10 दिवस लागतील. ओके. चल त्यानंतरचा प्रश्न आता बघा, 126 गुणाकारामध्ये 8. आता काय करायचं माहिती का? 126 ही संख्या आहे, या संख्येला काय करायचं? 8 न गुणाकार करायचं. काय करायचं बाळांनो? 126 आहे त्या संख्येला काय करायचं? 8 न गुणाकार. ऑप्शन जे आहे ती ऑप्शन न पाहता काय करायचं? 126 गुणाकारामध्ये 8. आधी काय करायचं? ऑप्शन पाहिजे नाही बाळांना, ऑप्शन नंतर बघा. ओके. त्यानंतर बघा 8 न पाडा, आपल्या 8चा पाडा काय करायचा? 6 पर्यंत म्हणायचा. मग म्हणा बरं, 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 45 8 सक 48 किती? 8 सक 48. हातचे आले किती? 4 बरोबर आहे. 8 सक 48 हातचे आले 4. पुन्हा नंतर 8 1 8 8 2 16. काय केलं? पहिली आपण सर्वप्रथम काय करतो? या 8 न काय करतो? सगळ्या संख्येला गुणतो. म्हणजे काय करतो? 8 न सर्वप्रथम एकक स्थानच्या अंकेला, नंतर दशक स्थानच्या, नंतर शतक स्थानच्या बरोबर आहे. मग 8 न काय करणार आपण? 8चा पाडा 6 पर्यंत म्हणणार. 8 1 8 2 16 8 3 24 8 4 32 8 45 8 सक 48. 48 ला 48 अशी संख्या आपण लिहू शकत नाही बरोबर आहे. काय? दोन अंकी संख्या. मग याच्यातलं एकक स्थानचा जे अंक आहे ते आपण 8 काय लिहिला? त्यानंतर जे 4 आहेत ते हातचे आहेत बरोबर आहे, कॅरी आहेत. काय म्हणतो आपण? हातच्याला कॅरी म्हणतो बरोबर. हे काय केले आपण? डोक्यावर लिहिले. मग 8चा पाडा आपण किती पण म्हणायचा? 2 पण म्हणजे 8 1 8 8 2 16. 16 आणि 4 किती बाळांनो? 20. किती रे? 20. मग 20 ला 0. पुन्हा नंतर हातचे आले किती? 2. म्हणजे 8 1 8 8 1 8 आणि 2 8 1 8 आणि 2 10. म्हणजे किती आलं? 1008 उत्तर आला. आहे का बघा बरं? ऑप्शन 1008. सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बाळांनो. सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. टेस्टचे जे मार्क आहेत ना ते सगळ्यात शेवटी सांगू बाळांना. चला त्यानंतरचा प्रश्न पहा. का एका बागेत एकूण 1122 झाडे आहेत. किती येतं? एका बागेमध्ये एकूण 1122 झाडे आहेत. तर प्रत्येक रांगेत 11 झाडे असतील तर बागेतून प्रत्येक झाड काय सांगितलंय? प्रत्येक रांगेत 11 झाडे असतील तर बागेत एकूण किती झाडे असतील बरोबर. एका रांगेमध्ये किती झाडे असतील विचारले बरोबर. एका रांगेमध्ये किती झाडे असतील बघा बरं. आता काय करायचं आपल्याला? 1000 म्हणजे 1122 काय आहेत आपल्याकडे? झाड आहेत. 1122 झाड आहेत. एका रांगेमध्ये किती आहेत रे? म्हणजे पहिली जी रांग आहे त्या रांगेमध्ये 11 आहेत. मग पहिल्या रांगेत 11 असले त्यानंतर दुसऱ्या रांगेत किती? 11. त्यानंतर तिसऱ्या रांगेत किती? 11. त्यानंतर चौथ्या रांगेत किती? 11. त्यानंतर पाचव्या रांगेत किती? 11. असं करत 11 म्हणजे बरोबर एवढे झाडं आहेत आपल्याकडे बरोबर. ही झाडं आपल्याला काय करायचे? किती रांगेमध्ये जर समजा एवढे जर झाडे जर हे केले तर किती रांगेमध्ये बसतील हे करायचं. मग बघा बरं आता काय करणार? सर्वप्रथम 11 ने या संख्येला भाग देणार. मग 11 ने या संख्येला जर भाग दिला तर आपल्याला 11चा पडापाठ आहे का? 11 1 11 11 2 22 11 3 33 11 4 44 11 5 55. सध्या आपण काय करूया? इथपर्यंत पाडा लिहूया, नंतर बाकीचा पाडा नंतर लिहू. ओके. मग 11 5 55. मग आता बघा बरं, जर समजा आपल्याला 11 जर समजा 11 जर भाग द्यायचा म्हणलं तर किती नंबर लागेल? 11 1 11. किती नंबर लागेल? 11 1 11. म्हणजे काय झालं बघा बरं? किती नंबरला आला? 1 नंबरला. म्हणजे 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 गेला 0. पुन्हा नंतर ही दोन संख्या खाली घेतली. काय घेतली? ही दोन संख्या खाली घेतली. पण 2 न 11 न या 2 ला भाग जात नाही. मग 11 ने या 2 ला जर भाग जात नाही तर आपण काय करणार? पुन्हा नंतर 0 लिहिणार. 0 लिहिल्यानंतर पुन्हा ही दोन संख्या खाली आली. म्हणजे इथे किती झाले? 22. मग 22 पाडे लिहितात का रे? 22 पाडे लिहितात का? 11 1 11 11 2 22. किती नंबरला येतात? 2 नंबरला. 11 2 22. म्हणजे काय झालं? म्हणजे 2 मधून 2 गेले 0, 2 मधून 2 गेले 0. म्हणजे रिमेनिंग किती आलं आपलं? 0. रिमेनिंग 0 आल्यानंतर उत्तर किती आलं? 102. 102 आहे का आपल्या याच्यामध्ये कुठेतरी? 102. बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बाळा. काय? बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. करेक्ट. चला
त्यानंतर एका पेनची किंमत 12 रुपये आहे. एका पेनची किंमत 12 रुपये. तेवढी महाग पेन नसते आपल्याला. काय आपण फक्त 5 रुपयाचीच पेन वापरतो बरोबर, किंवा 2 रुपयाची पेन वापरतो बरोबर. कारण काय होतं तर आपली रोज काय होतं बाळांनो, कुणीतरी माझा मित्रांनो चोरूनच घेऊन जातं, काहीतरी कायच होतं, असंच होतं बरोबर. मग आपण काय करतो, रोज आई पप्पा काय करतो, घरात करतो, पप्पा आई जे काय आहे ते समजा माझी पेन यानं नेली, माझी पेन तिनं नेली. त्याच्यापेक्षा काय करायचं बाळांनो माहिती आहे का, मग सगळ्यात सोपं 2 रुपयावाली नाही तर 5 रुपयावाली पेन वापरायची. म्हणजे आपली कोणी पेन घेतं बी नाही आणि काय करत पण नाही. मग आता आपण काय केलं, आपल्याकडे माहिती का, हिच्याकडे काय माहिती का, जी विद्यार्थी आहे त्याच्याकडे काय माहिती का, थोडी महागडी पेन आहे. किती, कशी पेन आहे, महागडी. किती आहे, 12 रुपये आहे बरोबर आहे. 12 रुपयावाली पेन आहे. तर आता काय करायचं, 112 पेनची किंमत पाहिजे. एका पेनची किंमत विचारली, कशी विचारली, एका पेनची किंमत किती, 12 रुपये. मग आता काय करायचं, 112 पेनची किंमत पाहिजे. 112 गुणाकारामध्ये 12. आता बरोबर आहे, एका पेनची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, एका पेनची किंमत दिली आहे, 112 पेनची किंमत काढायची. मग आपल्याला काय करणार, काय करावं लागेल, गुणाकार करावं लागेल. मग गुणाकार जर करायला गेलं तर आपण काय करणार, आता खाली 2 अंकी संख्या आहे ना. आता लक्ष द्या, पहिली 1 अंकी संख्या होती, आता काय करणार, या 2 ला गुणणार, पुन्हा नंतर या 2 ला काय करणार, या 1 ला गुणणार, पुन्हा या 2 काय करणार, या 1 ला गुणणार बरोबर आहे. मग 2 जर समजा या 2 ला जर गुणायला गेलं, 2 जर समजा या 2 ला जर गुणलं तर काय होतं, 2 एका 2 दोन्ही 4. काय झालं, 2 एका 2 दोन्ही 4. पुन्हा नंतर बेनं काय करणार, आपण या 2 नंबरचे दशक स्थानचा जे अंक आहे त्या अंकाला गुणणार बरोबर आहे. मग 2 या 1 ला जर गुणलं तर 2 एक 2 बरोबर, 2 एक 2 त्यानंतर बघा, पुन्हा नंतर काय करणार, 2 काय करणार, 1 ला गुणणार, 2 एक 2 पुन्हा 2 एक 2. ठीक आहे, चला मग त्यानंतर आपण काय करणार, 4च्या खाली काय करणार, शून्य देणार. मग 4च्या खाली जर समजा शून्य दिला तर 1 काय करणार, 2 ला गुणणार. 1 जर समजा 2 ला गुणलं तर 1 2 बरोबर आहे. पुन्हा नंतर 1 जर समजा कोणत्याही संख्येला गुणलं, बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं, 0 जर समजा कोणत्याही संख्येला जर गुणलं, 0 जर समजा कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर काय येतं, 0 येतो. आणि 1 कोणत्याही संख्येला जर गुणलं, 1 जर समजा कोणत्याही संख्येला जर गुणलं तर काय होतं, उत्तर जी संख्या वरची आहे ती संख्या येते बरोबर आहे. आता आपण काय करणार, 1 त्या वरच्या संख्येला गुणणार. मग 1 जर समजा 2 ला गुणलं तर काय येणार आपलं, 2 उत्तर. 1 ला जर गुणलं तर काय येणार आपलं उत्तर, पुन्हा 1 येणार. 1 ला जर गुणलं तर उत्तर काय येणार, 1 येणार बरोबर आहे. मग आता काय झालं बघा, 4 0 4 0 4, 2 ची बेरीज केली 4 बरोबर आहे. 4 सोबत 4 शून्यची बेरीज केली 4, 2 सोबत 2 ची बेरीज केली 4, पुन्हा 3 आणि 1 2 आणि 1 सॉरी 2 आणि 1 3 आणि 1 1 म्हणजे 1344 हे काय बरं, 1344 आहे मग 1344 म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन बाळांनो एकदम करेक्ट आहे. 1 नंबरचा ऑप्शन एकदम करेक्ट आहे. चला श्रुती ओके ठीक आहे बघा. चला त्यानंतरचा प्रश्न पहा. त्यानंतर प्रश्न बघा, जर एका व्यक्तीने विमानाचे तिकीट, मी तुम्हाला सांगितलं होतं विमानाचं तिकीट हे आपण पाहिलेलं आहे बाळांनो. ओके, विमानाचं तिकीट आपण पाहिलं. का पाहिलं, कसं पाहिलं, तर मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये पण हे सांगितलं होतं. म्हणजे आपलं हे उदाहरण झालेलं आहे बाळांनो जवळपास बरोबर आहे. मला काय करायचं, विमानाने फिरायला जायचं. मग विमानाने फिरायला गेलो, पण मी एकटा गेलो का, तुम्हाला असं उदाहरण सांगितलं होतं. मी एकटा जाणार का, नाही, माझ्यासोबत काय करणार, आई वडील भाऊ बहीण मी आज सगळेजण जाणार बरोबर आहे. मग माझ्या एकट्याचं तिकीट किती आहे रे, माझ्या एकट्याचं तिकीट आहे 4500 रुपये. माझ्या एकट्याचं तिकीट आहे 4500 रुपये बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, माझ्यासोबत असे 4-5 जण आहेत, माझ्यासोबत असे 4-5 जण आहेत बरोबर आहे. माझे कोण आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, 4 झाले. मी एक 5 आहे आणि दुसरा माझा भाऊ 6 जण. मग आपल्याला काय करायचं, 6 जणाला फिरायला जायचं. कुठं जायचंय, असं कुठंतरी चांगलं फिरायला जायचं बरोबर आहे. मग चांगलं फिरायला जाण्यासाठी की कुठं चांगलं समजा जर जास्त जर लांब जर फिरायला जर जायचं असलं तर त्याचं तिकीट पण जास्त असेल. मग असं हे कुठेतरी जाणार, समजा इथं काय करणार असतील, मुंबईला पुण्याला वगैरे दिल्लीला वगैरे कुठेतरी फिरायला जात असतील बरोबर. फॉर एक्झाम्पल दिल्लीला फिरायला चालेल बरोबर आहे. मला दिल्लीला जर फिरायला जातं, एकाला काय झालंय, जाग्यावरून बसायचं, इथून बसायचं, दिल्लीला उतरायचं, म्हणजे त्याला काय होणार, असं ते काय करणार, विमानानं जाणार बरोबर. विमानानं गेल्याच्या नंतर त्याला किती तिकीट आहे, 4500. मग किती जणांना, एकाला 4500. तर आपल्याला काय करायचं, 6 जणांचे काढायचे. किती जणांचे काढायचे, 6 जणांचे. मग बघा बरं, 4500 गुणाकारामध्ये 6 बरोबर आहे. मग 6 गुणाकार केला, मग 6 मी काय सांगितलं, कोणत्याही संख्येचा समजा गुणाकार 0 सोबत जर झाला तर काय होतो, उत्तर काय येतं, 0 येतो. काय येतं, उत्तर 0 येतं बरोबर आहे. मग उत्तर 0 येतं. मग बघा 6 0 0 पुन्हा नंतर 6 0 0. मग बघा 6चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 6 1 6 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30. किती, 6 5 30. 30 ला पुन्हा 0, हाचे किती आले 3, 6 5 30, हाचे आले 3 बरोबर आहे. मग 6चा पाडा किती पर्यंत म्हणणार आपण, पुन्हा 6चा पाडा 4 पर्यंत म्हणा. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4
24, 24 आणि 3 24, 25, 26, 27 किती 27. आमचे 27,000 रुपये गेले तर गेले, पण आम्ही काय करणार विमानानंच फिरणार. उत्तर आहे का बघा बरं बाळांनो याच्यामध्ये 27,000. ओके, म्हणजे आपण काय करायचं 27,000 रुपये खर्च करून दिल्लीला चालू. कुठे चालू दिल्लीला. 26,000 पांजेली चुकलं, 26 नाही 27 बेटा. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा 358 गुणाकारामध्ये 9. 358 ओके. 358 गुणाकारामध्ये 9. मग आता 358 आपल्याला काय करायचं 9 न गुणायचं. मग 9 न गुणल्याच्या नंतर आपण काय करणार सर्वप्रथम काय करणार बघा बरं बाळांनो, जी वरची जी संख्या आहे ही जी 9 न एकक स्थानच्या संख्येला गुणणार. सर्वप्रथम एक स्थानच्या संख्येला गुणल्याच्या नंतर 9 न काय करणार पुन्हा 5 ला गुणणार, पुन्हा 9 न काय करणार 3 ला गुणणार सगळ्यात शेवटी. बरोबर आहे. म्हणजे काय झाला, हा झाला एकक स्थानचा अंक, हा झाला दशक स्थानचा अंक, हा झाला शतक स्थानचा अंक. बरोबर आहे. आता 9चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा. 9चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा. मग 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 55, 9 6 54, 9 7 63, 9 8 72 किती आलं 9 8 72. 72 ला आपण काय करतो, जे एकक स्थानचा अंक आहे ते अंक लिहितो. म्हणजे इथे लिहिला कुठं, इथे लिहिला. त्यानंतर आपलं उत्तर आलं. जे हातचे आहेत कॅरी ती किती झाले 7. मग हिच्या डोक्यावर लिहून टाकायची, डोक्यावर लिहायची कॅरी. बरोबर आहे. डोक्यावर लिहा किंवा बाजूला आपल्या लक्षात ठेवलं तरी चालतं. पुन्हा 9चा पाडा काय करायचा 5 पर्यंत म्हणायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45 आणि वरच्या हातचे आलेले 7. 45 46 47 48 49 50 51 आणि 52. 52शी पुन्हा 52 आले, 52शी 2, पुन्हा हातचे आले किती आपल्याकडे 5. पुन्हा नंतर 9चा पाडा 3 पर्यंत म्हणणार. 9 1 9, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 27 आणि 5 28 29 30 31 32. म्हणजे किती झालं इथं 32 ला 32 लिहायची. का लिहायची 32 ला 32? तर ही जी 3 अंक आहे किंवा तिन्ही संख्या आहे ती सगळ्यात शेवटी आहे. बरोबर आहे. सगळ्यात शेवटची संख्या आहे. सगळ्यात शेवटची. त्यानंतर कोणती संख्या आहे का अशी भाग द्यायची नाही. म्हणून भाग द्यायची संख्या जर नसेल तर आपण काय करणार सगळ्यात शेवटी घेणार. म्हणजे 9 3 27 आणि हातचे आलेले 5 32 ही पूर्ण संख्या लिहून टाकली. म्हणजे काय 3222. ए नंबरचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन. ए नंबरचा ऑप्शन करेक्ट. प्रियंका काय म्हणते, सर टुडे इज माय बर्थडे. हॅपी बर्थडे प्रियंका, हॅपी बर्थडे. चला त्यानंतरचा प्रश्न पहा. आता काय करायचं 258 गुणाकारामध्ये 35. सेम टू सेम प्रश्न आहे, फक्त पहिल्या याच्यामध्ये एकच अंक होता आणि खालच्या मध्ये काय बाळांनो 2 अंक आहेत. 2 अंक असल्यानंतर आपण काय करतो सर्वप्रथम एकक स्थानच्या अंकानं तिन्ही संख्येला गुणून घेतो. या एकक स्थानच्या अंकानं या संख्येला गुणलं का, या एकक स्थानच्या अंकाने या संख्येला गुणलं, या एकक स्थानच्या अंकाने या संख्येला गुणलं. सर्वप्रथम 5चा पाडा 8 पर्यंत म्हणायचं. 5 8 40, 5 8 40. ओके 5 8 40, 40 शी 0. हातचे आले किती बाळांनो 4. 5चा पाडा पुन्हा 5 पर्यंत म्हणा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 25 4 25 26 27 28 29. 29 शी 9. पुन्हा हातचे आले किती बाळांनो 2. पुन्हा 5चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 5 1 5, 5 2 10, 10 आणि 2 12. पुन्हा नंतर आपण काय लिहितो 0 लिहितो. बरोबर आहे का. तर दुसऱ्या संख्येनं आपल्याला भाग द्यायचा. मग 3 काय करणार, पुन्हा आपण काय करणार 3. आता या 3 काय करणार आपण, या 3 या 8 ला भाग देणार. पुन्हा या 3 काय करणार, या 5 ला भाग देणार. पुन्हा या 3 काय करणार 2 ला, म्हणजे सॉरी भाग देणार नाही बाळांनो, गुणणार. बरोबर आहे गुणणार. बरोबर आहे. काय करणार गुणाकार करणार. म्हणजे बघा बरं 3चा पाडा 8 म्हणा बरं बाळांनो 8 पर्यंत. 3चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 3 8 24, 24 ला 4 हातचे आले पुन्हा 2. पुन्हा 3चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 15 आणि राहिलेले वरचे 2. 15 आणि 2 किती 17, 17 शी 7 हातचा आला 1. पुन्हा 3चा पाडा 2 पर्यंत. 3 1 3 3 2 6, 6 आणि 1 7. म्हणजे आता काय झाले हे झाली. हिचे पुन्हा नंतर आपण काय करतो आपण बेरीज करतो. मग 0 0 0. बरोबर आहे. 9 4 किती 9 10, 9 10 11 12 13, 13 शी 3 हातचा आला पुन्हा 1. 7 आणि 2 9 1 10. पुन्हा नंतर हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 1 9. बरोबर आहे. म्हणजे 9 30, 90 30. कुठं आहे बरं बघा बरं 90 30. बी नंबरचा ऑप्शन एकदम करेक्ट आहे. 9030 झालं बाळांनो 9030. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. 432 भागाकारामध्ये 4. 432 भागाकारामध्ये 4. आता 432 भागाकारामध्ये जर समजा जर 4 केलं तर आता बघा 4 न जर समजा या 4 ला जर भागायचं म्हणलं, 4 न काय केलं समजा या पहिल्या 4 ला जर भागायचं म्हणलं तर 4च्या पाड्यामध्ये 4 येतात.
4च्या पाड्यामध्ये 4 येतात, बरोबर. 4च्या पाड्यामध्ये 4 किती नंबरला येतात? 4 1 4, म्हणजे राहिलं किती? 0. वरचे 3 खाली घेतले बाळांनो. काय केलं? वरचे 3 खाली घेतले. मग वरचे 3 खाली घेतले, पण हे 3 4 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्या 3ला भाग जात नाही. मग 3ला भाग जात नाही म्हणून आपण काय केलं? डोक्यावर 0 लिहिलं आणि वरचे 2 खाली घेतले. पुन्हा नंतर झाले 32. किती झाले बाळांनो? 32. मग 4चा पाडा 32 पर्यंत बघा बरं. 4 1 4, 32 पाड्यामध्ये 4 येतात का? आता काय करा माहिती का? प्रत्येक वेळी पाडा न लिहिता आपण काय करायचं? पाडा म्हणून पाहायचा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32. किती नंबरला येते? 8 नंबरला येते. 8 किती नंबरला येते? 8. मग 4 8 32, 8 डोक्यावर लिहायची आणि 32 पुन्हा खाली लिहिणार, बरोबर. मग 2 मधून 2 गेले राहिले 0, 3 मधून 3 गेले राहिले 0, म्हणजे रिमेनिंग किती उरली बाळांनो? 0 उरली. मग 0 उरली म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 108. कुठं आहे बघा बरं? 108 बी नंबर 108 उत्तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर 1258 गुणाकारामध्ये 63. 1258 गुणाकारामध्ये 63. बघा बरं. 1258 गुणाकारात 63. आता 3 काय करायचं? सर्वप्रथम 3 या संख्येला गुणायचं, त्यानंतर याला याला आणि याला या चारही संख्येला गुणून घ्यायचं. मग 3 8 ला गुणलं, 3 8 24, 3 8 24, 24 4 हाचे आले, 24 4 हाचे किती आले? हाचे आले 2, बरोबर आहे. पुन्हा 3चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 3 5 15, 15 आणि 2 17, बरोबर. 17 हाचा आला, पुन्हा 1. पुन्हा नंतर 6चा पाडा किती पर्यंत म्हणा? सॉरी 3चा पाडा किती पर्यंत म्हणा? 2 पर्यंत म्हणा. 3 1 3 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7. पुन्हा नंतर 3चा पाडा 3 1 पर्यंत म्हणा. 3 1 3. पुन्हा नंतर आपण दुसऱ्या संख्येने गुणाच्या अगोदर काय करतो? एकक स्थानच्या अंकाच्या खाली एकक स्थानचा जे अंक आहे त्या अंकाच्या खाली काय करतो? 0 लिहितो, बरोबर आहे. पुन्हा 6चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 6 8 48, 48 8 हाचे आले 4. पुन्हा 6 5 30, 30 आणि 4 30, 31 32 33 34, 34 4 पुन्हा आले, हाचे किती आले? 3. 6चा पाडा 2 पर्यंत. 6 1 6 7 दोन्ही 12, 12 13 14 15 हाचे आलेले 3, 12 आणि 3 15. पुन्हा हाचा आला 1, म्हणजे काय झाला? 6 1 6 हाचा आलेला 1 7, म्हणजे काय झालं? आपण बेरीज केली. मग बेरीज केल्यानंतर 4 0 4 7 8 15 हाचा आला 1 तशाच तसा, म्हणजे बरोबर. 7 5 13 किती? 7 5 13. पुन्हा जर हाचा आलेला 1 8 5 3 8 आणि 1 9, म्हणजे 7 तशाच तसे. 79,300 79,354. कुठे आहे बाळांनो? बघा बरं. 79,354 इथे आहे बघा. 79,354, 79,354. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 358 गुणाकारामध्ये 57. 358 गुणाकारात 57. आता तसंच करायचं सेम टू सेम. 7चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 7 8 56, 56 6 हाचे आले, पुन्हा 5 7 5 35 35 36 37 38 39 40, 40 4 40 4 नाही हा 0 बाळांनो. 40 4 नाही 0 हाचे आले 4. 7चा पाडा 3 पर्यंत. 7 1 7 7 2 14 7 1 21 21 22 23 22 23 24 25 25 ला 25 तशाच तसे. का? आता सगळ्यात शेवटची संख्या. पुन्हा नंतर एकक स्थानच्या अंकाच्या खाली 0 0 घेतल्यानंतर आपण काय करणार? दुसऱ्या पेन लिहितो बाळांनो. हा बघा. 5चा पाडा 8 पर्यंत 85 40 40 ला 0 हाचे आले, पुन्हा 4. पुन्हा 5 5 25 25 26 27 28 29 30 नाही 25 26 27 28 29 29 ला 9 हाचे आले 2. पुन्हा नंतर 5चा पाडा 3 पर्यंत. 5 1 5 5 2 10 5 3 15 15 16 आणि 17 16 आणि 17 बरोबर. आता काय करणार आपण? याची बेरीज करणार. बघा बरं. 6 0 0 0 0 0 5 9 9 10 11 12 13 14. पुन्हा हाचा आलेला 1 7 1 8 7 1 8 2 10. पुन्हा हाचा आलेला 1, म्हणजे 20,406. कुठे बघा बरं? 20,406. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बघा. 20,406 बरोबर आहे का रे? 20,406 20,406. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पहा.
एका संख्येला 5 ने भागले तर भागाकार 179 येतो, तर भाज्य किती? काय करायचं माहिती का, कोणत्या जर समजा संख्या आहे, आपल्याकडे एक संख्या आहे, त्या संख्येला काय करायचंय, कोणती तरी एक संख्या आहे, ती संख्या आपल्याला माहिती का रे बाळांनो? नाही, ती संख्या माहित नाही. त्या संख्येला जर समजा काय केलं, भागलं, कितनं भागलं? 5 न, बरोबर. तर काय येतो, जर समजा फॉर एक्झाम्पल x ही संख्या आहे, या संख्येला आपण काय करणार, 5 न भागणार, बरोबर आहे. 5 न जर भागलं तर काय उत्तर येतं, 179 उत्तर येतं, बरोबर. हे सोपं आहे, आपण तुम्हाला सांगितलं होतं. 179 काय येतो, 179 भागाकार येतो, बरोबर आहे. मग आता ही संख्या कशी आहे, भागाकारामध्ये. 5 ही जर समजा संख्या भागाकारामध्ये, बरोबर, 5 संख्या जर भागाकारातली, ही संख्या काय करते, बरोबरच्या जर पलीकडे जर गेली बाळांनो, तर ही संख्या काय होते, भागाकारातली संख्या गुणाकारात जाते. काय करते, भागाकारामधली संख्या इकडे गुणाकारात जाते, बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात जाते. कुठे जाते, गुणाकार, बरोबर आहे. मग गुणाकारामध्ये गेल्याच्या नंतर 179 ला काय होणार बाळांनो, म्हणजे x तशाच तसं, कारण ही संख्या आहे येणारी, म्हणजे 179 गुणाकारामध्ये 5, बरोबर. मग आता काय करणार आपण, 5 न 179 ला गुणणार, म्हणजे 179 गुणाकारात 5 करा बरं, म्हणजे 179 गुणाकारात 5, 5 1 5, 5 9 45, 45 सी, 5 हा चाले, 4 5 1 5 7 35, 35 37 38 39, 35 37 35 37 38 39, 39 ला 9 हा चाले, पुन्हा 3 5 1 5 आणि 3 8, म्हणजे किती झालं बघा, 895. उत्तर किती झालं, 895. कुठे आहे बघा बरं, 895 ए नंबरच्या ऑप्शन मध्ये, 895 ए नंबरच्या ऑप्शन मध्ये 895. चला त्यानंतर प्रश्न पहा, अजयकडे 47 रुपये आहेत, बरोबर आहे. त्याला 4 मित्रांमध्ये समान वाटप करायचे. काय करायचे, 4 मित्रांमध्ये समान वाटप करायचे, बरोबर. त्याला वाटले, समान वाटले किंवा समान वाटप करायचे, बरोबर. त्यानं काय करणार मध्ये का, 47 रुपये घेऊन आला, बरोबर. 47 रुपये घेऊन आला आणि काय म्हणणार, आता मी काय करणार, सगळ्या मित्रांना देऊन टाकणार. काय करणार, समान वाटणार, पण एकाला सुद्धा असं जास्त देणार नाही. एकाला 5 रुपये जर दिले तर एकाला 4 देणार नाही, कारण माझे सगळे मित्र कसे आहेत, जीवलग मित्र आहेत. कसे आहेत बाळांनो, जीवलग मित्र आहेत, बरोबर. मग जीवलग मित्र असल्याच्या नंतर जर समजा असं, जर आपण याला जर 5 रुपये दिले, त्याला दुसऱ्याला जर 4 दिले, तर असं काय होईल, जर समजा याला 5 दिले, याला जर 4 दिले, तर काय होईल, ते एकूण एकात काय होईल माहिती का, नाराजी व्यक्त होईल, बरोबर. नाराजी व्यक्त करायची का आपल्याला, का नाही करायची, आपल्याकडे खूप पैसा आहे, बरोबर आहे, माझ्याकडे पैसा आहे, पण मी काय करणार, देणार, तर हे तर खरं आहे, पण कसं करणार, सगळ्यांना काय करणार, समानच देणार, बरोबर आहे. मग ते माझं वापस मला पुन्हा देवो न देवो, बरोबर आहे. मग काय करणार, मी समान वाटप करणार. समान वाटप करायचे किती जणांना करायचे, 4 जणांना, बरोबर आहे. मग 47 भागाकारामध्ये 4. मग आता हे असं केलं, असं केल्याच्या नंतर काय झालं, प्रत्येकाला किती रुपये मिळतील आणि किती रुपये उरतील. मग आता काय करायचं, 4 जणांना वाटप करायचे, पण समान वाटप. समान वाटप म्हणजे जे भागाकार येईल ते समान वाटप जाईल, बरोबर आहे, आणि खाली बाकी उरेल ते बाकीमध्ये येईल, बरोबर. बघा बरं आता, मग 4चा पाडा 4 पण 4 1 4, उत्तर आलं किती, 0. पुन्हा राहिले किती, वरचे 7 काय घेतले, खाली घेतले, 7 खाली घेतले. त्यानंतर बघा बरं, मग आता 7 खाली घेतले, पुन्हा नंतर 4च्या पाड्यामध्ये 7 येतात का, नाही. मग त्यापेक्षा लहान संख्या अशी घ्या, त्यानं काय करा, भाग 4 1 पुन्हा 4 1 4, म्हणजे किती झालं इथं, उरले किती वेळा, 7 मधून उरले 3. मग 11 रुपये काय होईल, तर सगळ्याला एका प्रत्येकाला काय होईल बाळांनो, 11 रुपये भेटायचे. मग इथं काय उत्तर आहे, प्रत्येकाला 12 रुपये, म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. प्रत्येकाला 11 रुपये आणि बाकी 3 रुपये, म्हणजे प्रत्येकाला 14 रुपये, हे पण चुकीचं आहे. कोणतेही नाही, हे पण चुकीचं आहे, म्हणजे प्रत्येकाला 11 रुपये आणि बाकी 3 रुपये शिल्लक राहील. काय, प्रत्येकाला 11 रुपये आणि प्रत्येकाला 11 रुपये द्यायचे आणि 3 रुपये आपल्याकडे ठेवून घ्यायचे. ओके सर. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, 589 गुणाकारामध्ये 25, 589 गुणाकारामध्ये 25. बघा बरं, आता 5 न 9 ला गुणा, 5चा पाडा 9 पर्यंत म्हणा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. 45 ला 5 हा चाले, 4 5चा पाडा 8 पर्यंत 5 8 40, 40 आणि 4 44, 44 4 हा चाले, पुन्हा 4 5चा पाडा 5 पर्यंत 5 5 25, 26 27 28 29, 29 ला 29 तशाच तशी लिहा. पुन्हा नंतर एकक स्थानच्या संख्येच्या खाली काय करा, शून्य लिहा. एकक स्थानच्या संख्येच्या खाली शून्य लिहिल्यानंतर पुन्हा काय करायचं, 2चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा, 9 2 18 किंवा 92 18, 18 8 हा चाला 1, बरोबर. बे 8 16, 16 आणि 1 17, पुन्हा हा चाला 1, बे 5 10 आणि 1 11. म्हणजे बघा बरं, आता याची काय करणार आपण, बेरीज करणार. बघा बरं, 5 0 5, 8 आणि 4 12 हा चाला 1,
9 1 10 7 17 हातचा आला एक पुन्हा 2 2 4 बरोबर आहे म्हणजे 14,725. कुठे आहे रे बा 14,725 कुठं लपलंय बघा बरं. लपून बसलं नाही वरच आहे. ए नंबरचं ऑप्शन आहे बघा. ए नंबरचं 14,725 समजतंय. चला 15 झाले. 16 वापा 2025 भागाकारामध्ये 5. 2025 भागाकारामध्ये 5. 2025 आता काय करायचं 5चा पाडा पटापट पटापट लिहून घेऊ. चला लिहून घ्या नाही तर म्हणा 5 चोक 20 5चा पाडा बदल्या 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चोक 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50. 5चा पाडा 20 ही संख्या येईपर्यंत म्हणा. 5चा पाडा 20 ही संख्या येईपर्यंत 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चोक 20 किती नंबरला येईल 4 नंबरला. किती नंबरला येईल 4 बरोबर आहे. किती 4 लिहिल्या 5 चोक 20. 20 शून्यातून शून्य गेला 0 2 मधून 2 गेला 0 पुन्हा नंतर 2 ही संख्या खाली घेतली पुन्हा तरी पण 2 ला भाग जात नाही 5 ना. मग काय केलं आपण वरी 0 लिहिला पुन्हा नंतर ही 5 संख्या पुन्हा खाली घेतली बरोबर आहे. मग काय केलं 5 5 25 किती नंबरला आहे रे 5 नंबरला. हे इथे 5 5 25 म्हणजे 25 गेलं म्हणजे राहिले किती 0 5 मधून 5 गेले 0 2 मधून 2 गेले 0 म्हणजे काय 405. उत्तर कुठे येते बघा बरं 405 हे येते 405. 405 ओके दिसतंय 405. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. एका वहीची किंमत 45 रुपये. एका वहीची किंमत 45 रुपये आहे. एका वहीची किंमत 45 रुपये आहे तर 15 वह्यांची किंमत काढा. किती 15 म्हणजे काय करणार आपण 45 ला काय करणार 45 रुपयाला वही आहे एक किती 15 वह्याची किंमत काढायची म्हणजे 45 गुणिले काय करणार 15 बघा बरं 5 5 25 हा चाले 2 5 1 5 5 चोक 20 20 आणि 2 22 पुन्हा नंतर आपण काय करणार एकक स्थानच्या खाली शून्य लिहिणार. एक न कोणत्याही जर संख्येला जर गुणलं तर उत्तर काय येणार तेच येणार म्हणजे 45 बरोबर. आता काय करणार याची बेरीज करणार मग 5 0 5 2 आणि 5 7 पुन्हा नंतर 4 आणि 2 6 म्हणजे 675. कुठे रे 675. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा 654 गुणाकारामध्ये 35. 654 गुणाकारामध्ये 35. 5चा पाडा 4 पर्यंत म्हणा 5 1 5 5 1 5 किती पर्यंत म्हणायचा 4 पर्यंत 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चोक 20 बरोबर 5 चोक 20. 20 ला किती 0 हा चाले 20 ला किती 0 हा चाले किती 2 पुन्हा 5चा पाडा 5 पण 5 5 25 25 आणि 2 27 हा चाले पुन्हा 2 5चा पाडा 6 पर्यंत 5 6 5 30 30 आणि 2 32 बरोबर आहे. पुन्हा एकक स्थानच्या खाली 0 3चा पाडा 4 पर्यंत 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चोक 12 12 सी 2 हाचाला 1 पुन्हा 3चा पाडा 5 पर्यंत 3चा पाडा 3 5 15 15 आणि वरचा हातचा आलेला 1 16 पुन्हा हातचा आला 1 3चा पाडा 6 पर्यंत 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चोक 12 3 5 15 3 6 18 18 आणि 1 19 बरोबर. 0 ला 0 7 आणि 2 9 6 आणि 2 8 पुन्हा 3 आणि 2 12 हातचाला 1 म्हणजे किती 22,890. कुठे आहे रे 22,890. या नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बघा 22,890. त्यानंतरचा प्रश्न पहा. एका क्लासमध्ये 25 विद्यार्थी आहेत. एका क्लासमध्ये 25 विद्यार्थी आहेत. किती 25. असेच आपल्याकडे 20 क्लास आहेत. किती क्लास आहेत 20. एका ही असा एक क्लास आहे या क्लासमध्ये 25 जण बसलेत. दुसरा एक क्लास आहे या क्लासमध्ये 25 जण बसलेत. तिसरा एक क्लास आहे या क्लासमध्ये 25 जण बसलेत. असे आपल्याकडे किती क्लास आहेत 20 क्लास आहेत. 20 भरपूर मोठी शाळा आहे. शाळेमध्ये विद्यार्थी पण तसेच आहेत. एका क्लासमध्ये 25 एका क्लासमध्ये 25 एका क्लासमध्ये 25 भरपूर सारे विद्यार्थी आहेत. आपल्याला काय करायचे सगळे विद्यार्थी किती आहेत ते पाहायचे. काय करायचे सगळे विद्यार्थी म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 25 सोबत 20 चा गुणाकार करावा लागेल. 25 सोबत गुणाकार 20 चा केल्याच्या नंतर शून्य न जर समजा कोणत्याही संख्येला जर गुणलं बाळांनो काय केलं गुणल्याच्या नंतर काय येतो उत्तर 0 येतो. काय येतो शून्यानं कोणत्याही संख्येला जर गुणलं तर गुणाकार हा 0 येतो. मग काय करतो आपण 0 लिहितो. 0 काय करतो 0 म्हणजे 20 0 0 प्लस पुन्हा नंतर आपण काय करणार 0 लिहिलं त्यानंतर 20 2 न काय करणार आपण 5 ला गुणणार 2 5 10 हातचा आला 1 पुन्हा 2 2 4 आणि 1 5 बरोबर आहे. म्हणजे 0 0 0 0 0 0 आणि 5 म्हणजे 500 आहे का उत्तर याच्यामध्ये 500 कुठेतरी हाय रे बाबा हाय 100% आहे.
म्हणजे 500 विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये. किती? आमच्या शाळेमध्ये 500 विद्यार्थी आहेत. किती आहेत? 500. 500 विद्यार्थ्याला शिक्षक किती? भरपूर शिक्षक. ओके. कसं शिकवतात? चांगलं शिकवतात. ओके. चला त्याच्यानंतर बघा 3436 भागाकारामध्ये 2. 3436 भागाकारामध्ये 2. आता काय करायचं? भागाकार करायचा. 2चा पाडा कितीपर्यंत म्हणा बघा, म्हणा बरं. बे 1 बे, राहिला किती? 1. उरला किती? 1. पुन्हा नंतर वरचे 4 खाली घेतले, किती झाले? 14. किती झाले? 14. कितीपर्यंत म्हणल्यानंतर 14 येथील पाड्यामध्ये येतात का बघा बरं. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14. 7 नंबर म्हणजे 14 झाले तशाच तसे. पुन्हा उरले किती? 0 0. पुन्हा नंतर वरचे 3 खाली घेतले, 3 खाली घेतले. पुन्हा नंतर 3 खाली घेतल्याच्या नंतर किती? बेचा पाडा किती पर्यंत? बे 1 बे. मग उरले किती इथं? 2. पुन्हा नंतर उरले किती इथं? 1. त्यानंतर पुन्हा 6 खाली घेतले, 6 खाली घेतले. पुन्हा किती झाले इथं? 16. बे 8 16, बे 8 16 म्हणजे 16 मधून 16 गेले, राहिले किती बघा? 0 0. उत्तर किती आलं? 1718. कुठे रे? 1718. एकदम करेक्ट. येस, माय आन्सर इज करेक्ट. ओके. चला, एका स्कूलमध्ये 2000 विद्यार्थी आहेत. एका क्लासमध्ये 2000 विद्यार्थी आहेत. एका स्कूलमध्ये 2000 विद्यार्थी. एक स्कूल आहे, मोठी स्कूल आहे, इंग्लिश स्कूल आहे, इंग्लिश मीडियम स्कूल आहे, मराठी मीडियम स्कूल आहे. सगळं त्याच्यामध्ये पूर्ण एका कंबाईन केलेलं आहे. बरोबर. काय केलंय? सगळं. ओके. मग आता काय करायचंय आपल्याला? त्याच्यामध्ये 2000 विद्यार्थी, हे मान्य आहे. मग 2000 विद्यार्थी येतं. मग ही एका क्लासमध्ये किती येतं? म्हणजे असे काय केले? क्लास केले. पहिला क्लास केला, दुसरा क्लास केला, तिसरा क्लास केला, चौथा क्लास केला. असे किती क्लास? एका क्लासमध्ये किती? या क्लासमध्ये 50, या क्लासमध्ये 50, या क्लासमध्ये 50, या क्लासमध्ये 50. म्हणजे असे 50 काय करायचे? एका क्लासमध्ये भरून टाकायचे. याच्यामध्ये 50 बसवा, याच्यामध्ये 50 बसवा, याच्यामध्ये 50 बसवा, याच्यामध्ये 50 बसवा. असे 50 जर विद्यार्थी बसवले तर 2000 विद्यार्थ्याला किती क्लास लागतील? 2000 विद्यार्थ्याला किती क्लास लागतील? मग बघा बरं, आता काय करणार आपण? या 50 न भागणार. मग आता आपल्याला 50चा पाडा. बापो, लय मोठा पाडा आहे की रे. काय करणार आपण? 50चा पाडा. 50चा पाडा येते का रे? मला येते. कोणाला येते? सगळ्यालाच येते. बरोबर आहे. कारण सगळेजण आपले क्लासमधले हुशार विद्यार्थी. मग बघा बरं, 50 का 50, 50 2 100, 50 3 150, 50 चोक 200. आहे काहीतरी? हाय रे बाबा, 200 आहे. 50 चोक 200. किती झालं? 0. म्हणजे किती आलं उत्तर? 0 0 0. वरचा 0 खाली घेतला आणि वर एक 0 दिला म्हणजे 40. 40. अरे काय मोठी शाळा आहे रे. 40 वर्ग आहेत. किती? 40 वर्गामध्ये विद्यार्थी बसवले. अरे बाप रे बाप, लय मोठी शाळा. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. 3549. 3549 भागाकारामध्ये 7. चला, 3549 भागाकारामध्ये 7. 7चा पाडा म्हणा. 7 1 7, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चोक 28, 7 5 35, 7 सक 42, 7 7 49. बरोबर आहे. 7 7 49, 7 8 64, 7 7 49. बरोबर आहे. इथपर्यंत घ्या. 7 7 49. मग आपल्याला किती पाहिजे? फक्त आणि फक्त पाहिजे किती? 35. मग कुठे आहेत 35? बघा बरं. 7 5 35. किती? 1 2 3 4 5. किती नंबरला येतात? 5 नंबरला. बरोबर आहे. मग 7 5 35. अरे सॉरी बाळांनो, इथं 49. किती आहे? 49. बरोबर आहे. म्हणजे 3 मधून 3 गेले, 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. पुन्हा नंतर आपण काय केलं? ही 4 वरचे काय केले? खाली घेतली. पुन्हा 4ला भाग जातच नाही. ही 100% माहिती आहे आपल्याला. 4ला 7 भाग जात नाही, ही 100% माहिती आहे. मग 100% माहिती असल्यानंतर आपण काय केलं? डोक्यावर 0 घेतला, पुन्हा 9 हे खाली उतरली. बरोबर आहे. पायऱ्यानं खाली उतरली. बरोबर. कसं आहे? पायऱ्यानं. मग पुन्हा इथं झाली 49. 49 संख्या तयार झाली. मग 49 7च्या पाड्यामध्ये येते का? बरोबर आहे. 49 7च्या पाड्यामध्ये येते का? किती नंबरला येते? 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 7 नंबरला येते. 7 7 49. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आलं बाळांनो?
भागाकारामध्ये शून्य शून्य उरले म्हणजे उत्तर काय आलं 507. कुठं आहे रे? बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे 507. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. 859 गुणाकारामध्ये 16. आता काय करायचं बबे हो? 6 काय करायचं? सगळ्या संख्येला गुणायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. 6 काय करायचं? सगळ्या संख्येला गुणाकार करायचा. 6 9 पर्यंत म्हणा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54. 54 5 किती आले बाळांनो? 54 54 4 हातचे आले 5. पुन्हा नंतर 6 5 30, 30 आणि 5 35 हातचे आले 3. पुन्हा 6 8 48, 48 49 50 51 किती झाले? 51 प्लस पुन्हा 1चा पाडा 9 पर्यंत. समजा मी काय सांगितलं तुम्हाला 100% ध्यान ठेवायचं. 1चा पाडा कोणत्याही संख्येसंग मिळवा. 1चा पाडा किती पर्यंत म्हणा, जी संख्या आहे ती संख्या येणार. काय येणार? तीच संख्या येणार. मग त्या 1 काय करणार आपण? त्या संख्येला जर गुणलं तर मग काय येणार? 859 ला जर गुणलं तर आपलं काय येणार? 859 येणार. बरोबर. दुसरी कोणती संख्या येईल का? नाही येणार. म्हणजे 4 0 4 5 आणि 4 सॉरी 5 आणि 9 14 हाचा आला 1 5 आणि 1 6 आणि 1 7 पुन्हा हाचा येत नाही 8 आणि 5 13 म्हणजे 13,744. कुठे रे? 13,744 म्हणजे सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बघा ना. चला त्यानंतर 24 30 म्हणजे 3,430 भागाकारामध्ये 6. 6चा पाडा 24 पर्यंत म्हणा. म्हणा येते का 24 पाड्यामध्ये 6च्या? येते 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 4 24 म्हणजे किती झालं? 0 0 0 4 0 0 पुन्हा नंतर 2 0. चला त्यानंतर व्ह्यूवरची संख्या खाली घेतली बघा. कोणती? 3 संख्या खाली घेतली. 3 संख्या खाली घेतली पण 3 या 6 ने या 3 ला भाग जातो का? नाही. मग 6 ने जर समजा 3 ला जर भाग जात नाही वरी काय करणार? 0 घेणार आणि पुन्हा नंतर वरची 0 काय करणार? खाली उतरणार. मग झाले किती इथं? 6. 6च्या पाड्यामध्ये 30 येतात का? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30 किती नंबरला येतात? 5 नंबरला. म्हणजे 0 0 0 म्हणजे किती झालं? 405. कुठे? बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे 405. अरे व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. शेवटचा प्रश्न आहे बाळांनो. शेवटचा एकदम लास्टचा प्रश्न. आता लास्टचा प्रश्न झाला की दुसरा क्लास सुरू होईपर्यंत मज्जा मस्ती करा, खेळा, काही करा. बरोबर आहे. खेळा, जेवण करा, नाश्ता करा, चहा प्या, सगळं करून घ्या. बरोबर. दुसरा क्लास सुरू होईपर्यंत आपला. ओके. चला त्यानंतरचा आपला प्रश्न सगळ्यात शेवटचा प्रश्न. 588 गुणाकारामध्ये 9. 588 गुणाकारामध्ये 9. 9चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 9चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 9 8 72 हचाले 7 हचाले 7 9 8 72. एकच मिनिट आहे. उभं राहा. 9 8 72 72 ला 7 72 73 74 75 76 77 78 79 79 ला 9 पुन्हा नंतर हातचे आले 7 9 5 45 46 47 48 49 50 51 52 म्हणजे किती? 52 म्हणजे 5292. 5292 म्हणजे काय झालं? ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे बाळांनो. जे काही प्रश्न आहे ते आपलं सोल्युशन आपण घेतलेलं आहे. बरोबर. टेस्टचे मार्क हे ना आपल्याला आतापर्यंत जर आणखीन आपण दिनेश सरनं टाकतील म्हणून वाट पाहिली पण आपण दिनेश सरचे काय मार्क आपल्याला आले नाहीत. आपण काय करूया उद्याच्या क्लासमध्ये टेस्टचे मार्क सांगूया. उद्याला क्लास स्टार्ट झाला की आपण तुमचे मार्क सांगूया. ओके. एकदम सगळ्यांना चांगल्यापैकीच मार्क पडले असतील अशी मला तुमची आशा आहे, अपेक्षा आहे. बरोबर आहे. तर आपण काय करूया बाळांनो आजच्या क्लासमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद. ओके. धन्यवाद.